शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रातली जी महत्त्वाची पिकं आहेत ज्यामध्ये तूर, कापूस, मका, सोयाबीन या चारही पिकांचा जर विचार केला, दोन पिकांकडे शेतकरी मोठ्या आशेने यावर्षी बघतात। त्यातलं पहिलं पीक आहे मका आणि दुसरं पीक आहे तूर। परंतु गेल्या 3-4 वर्षाचा जर अनुभव आपण बघितला, 3-4 वर्षाची जर हिस्ट्री आपण बघितली तर तूर पिकामध्ये येणारा मर रोग हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे। तूर पिकामधला आकस्मिक मर रोग भविष्यामध्ये येऊ नये यासाठी आल्यानंतर उपाययोजना करणं काहीही फायद्याचं नाही, कारण जे नुकसान व्हायचंय ते नुकसान होऊन गेलेलं असतं। कदाचित कंट्रोल करणं सुद्धा मुश्किल होतं। यासाठी नुकसान होऊ नये किंवा मर रोग येऊ नये या पूर्वीच जर तुम्ही उपाययोजना केली तर जास्त फायदेशीर राहील। याच्यासाठी सगळ्यात स्वस्त, अतिशय जमिनीला पूरक, जैविक आणि खात्रीशीर अशी उपाययोजना म्हणजे ट्रायकोडर्माचा वापर। ट्रायकोडर्मा हे फक्त बुरशीनाशक नाहीये, ट्रायकोडर्मा हे बहुआयामी, बहुउपयोगी असं औषध आहे जे प्रत्येक शेतकऱ्याने वापरलंच पाहिजे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा, परंतु चांगली कंपनी निवडा। तूर पिकासाठी जर तुम्हाला आळवणी करता येणं शक्य असेल तर ट्रायकोडर्मा पावडर फॉर्म मध्ये ट्रायको गार्ड नावाने पाटील बायोटेकचं येतं, इतरही कंपन्यांचं तुम्ही घेऊ शकता। साधारणतः 1 किलो प्रति एकर तुम्ही मातीसोबत मिक्स करून टाकू शकतात किंवा याचं 150 लिटर पाणी करून पंपाने नोझल काढून आळवणी करू शकतात। जर तुमच्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल तर ट्रायको गार्ड NX नावाचं डेक्स्टॉज बेस्ड ट्रायकोडर्मा येतं, जे फक्त 500 ग्राम प्रति एकर तुम्ही ड्रिपने सोडू शकतात। कुठल्याही कंपनीचं ट्रायकोडर्मा विरिडी हे वापरलं तरी चालेल, फक्त कंपनी स्टँडर्ड बघा। आणि तुरीमध्ये भविष्यात होणारं मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ता एकदा आणि इथून म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ट्रायकोडर्माची आळवणी कराल तिथून पुढच्या 60 दिवसानंतर परत एकदा आळवणी नक्की करा। माहिती कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमची कुठलीही अडचण असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुमच्या शेतातले फोटो व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला देता येईल। धन्यवाद।